नमस्कार, मी समाधान मानसाळे. येडे माझा लोकनीमध्ये आपलं स्वागत आहे. सध्या आपण काशीगाव या ठिकाणी आहोत. कारण या ठिकाणी वसंत नानांचं या ठिकाणी निवासस्थानी या ठिकाणी आपण आलेलो आहोत. कारण की राज्यभर हा सोलापूर जिल्ह्याचा विधानसभेचा जो प्रश्न आहे, तो गाजलेला आहे आणि प्रत्येक प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून हे दाखवण्यात येतं. परंतु आता आपण नानांशी संवाद साधणार आहोत, की नेमकं आता कशा पद्धतीनं हे धोरणं आहेत वगैरे आणि आता काही दिवसच उरलेले आहेत. तर नेमकं काय होणार आहे? कशा पद्धतीनं काम चालू आहे? आणि बघितलं तर भाजपच्या जे पदाधिकारी आहेत ते प्रत्येक उमेदवारापर्यंत पोहोचतायत. त्यांच्या पोस्टच्या माध्यमातून असेल, त्यांच्या इन्स्टाच्या माध्यमातून असून ते सगळ्या गोष्टी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतात. परंतु जे काही राष्ट्रवादीचे आहे, परंतु ते कुठं दाखवलं शांत पद्धतीनं काम चालू आहे असं म्हटलं जातंय. नाना नमस्कार. नमस्ते. काय आता कशा पद्धतीनं चालू आहे काम काय? ना आम्ही ग्राउंड लेवलवर मी काम करतोय. मी असेल, खासदार साहेब असेल हं. आणि आम्हाला चांगला प्रतिसाद आहे. मतदारांचा सगळ्याच पक्षाचा मतदारांचा प्रतिसाद आहे. कारण लोकशाहीच्या मार्गातून माझा अर्ज राहिल्यामुळे ही निवडणूक लागलेली आहे. आणि आज सगळ्या राज्य लेवलच्या नेत्यांना त्या मतदारापुढं जाऊन मत मागावं लागत आहे. प्रसंगी दम द्यावा लागत आहे. आणि आपली पार्टी कशी निवडून येईल ह्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. सगळ्यात त्या मतदारांना त्यांचा हक्क देण्याचं काम मी या ठिकाणी केलेलं आहे. त्या माध्यमातून आता हे पदाधिकारी असतील, मंत्री असतील, हे मतदारापर्यंत पोहोचतेत. जर बिनविरोध झाले असेल तर कोण मतदार आहे यांना माहीत पण झाले नसते. पण आज हे मतदार त्यांना माहीत व्हायला लागले. त्यांना वेगवेगळ्या प्रकारची आश्वासने दिली जात आहेत. कामाच्या बाबतीत आश्वासन दिली जाईल. आणि हा लोकशाहीचा फार मोठा विजय आहे, की आज ज्या सदस्यांना कुठंतरी मंत्र्याच्या ऑफिस पुढे जाऊन लाईनला उभं राहावं लागत होतं, तेच मंत्री आज त्या मतदारांच्या किंवा जिल्हा परिषद सदस्य असतील, नगरपालिकेचे सदस्य असतील, नगराध्यक्ष असतील, या सर्व लोकांकडे त्यांना जावं लागत आहे. ही आज परिस्थिती लोकशाहीमुळे निर्माण झालेली आहे. विचारायचं आहे सोलापूर जिल्हा पुरोगामी विचारायचा आहे. आदरणीय पवारसाहेब, आदरणीय विजयदादा, आदरणीय शिंदेसाहेब या सर्वांनी या जिल्ह्यामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये एकत्रीकरण एकोपा ठेवण्याचं काम त्या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. आणि त्यांच्या विचारांना हा जिल्हा पूर्वीपासून एकत्रित बांधला गेलेला आहे. आणि त्या माध्यमातून मी मतदाराच्या पुढे जाणार आहे. आणि त्यामुळं हा मतदार हा सोलापूर जिल्ह्यात इतिहास घडवल्याशिवाय राहणार नाही याच्याबद्दल मला खात्री आहे. तर अजून हे असं वातावरण बदलतंय महाराष्ट्रामध्ये चर्चा होतीये आणि खरंच ही सोलापूरच्या निवडणूक कुठेतरी वेगळ्या वळणावर जाते असं वाटतंय का तुम्हाला? बरोबर आहे. लोकप्रतिनिधी जे आहेत त्यामध्ये खासदार दर्शीलभाई आहेत, खासदार परिणिती आहेत, ओमराजे आहेत. आणि आमदारामध्ये म्हटलं तर आज आदरणीय सोपल साहेब आणि राजाभाऊ खरे हे लोकप्रतिनिधी माझ्याबरोबर आहेत. आणि आज जर तुम्ही बघितलं तर सगळ्या विचाराची लोक आज भाजपबरोबर जाताना दिसत आहे. त्यांना कशाचं प्रेशर आहे काय मला माहीत नाही. पण ते शर्यत लागल्यासारखं जाऊन त्यांनी मागितला का नाही मला पाठिंबा नाही, पण हे जाऊन त्यांना पाठिंबा द्यायला लागलेत. त्यांना काय भविष्यात ते काय करणार आहेत हे माहीत नाही. परंतु मतदार माझ्याबरोबर आहे आणि मतदारांची ताकद माझ्याबरोबर आहे. त्यामुळे निश्चितपणानं मला यामध्ये विजय मिळणार आहे, मला काही शंका राहिलेली नाही. आता काही ठिकाणी बघितलं तर काही-काही ठिकाणी ज्या ठिकाणी उमेदवार मोठा आहे, त्या ठिकाणी मोठे-मोठे नेते गेले, परंतु सामान्य माणूस निवडून आला. तसा गणित इथं बदलेल काय? 100% बदल होईल. कारण आपण जर इतिहास पूर्वीचा बघितला तर सगळे नेते मंडळी एका स्टेजवर आले की मतदार एका बाजूला जातच असतो. आणि त्या दृष्टिकोनानं निश्चितपणे मला त्याचा फायदा होईल आणि मी विजयी होईल असं मला वाटतं. आता गोऱ्यांचं एक वक्तव्य आहे, की बाबा की मतदान तुम्ही आम्हालाच करा आणि जर क्रॉस मतदान केलं तर ते आम्हाला समजते. म्हणजे कुठेतरी असं म्हणजे दम दिल्यासारखे किंवा काहीतरी केल्याचं नाही वाटतं. ते काल मी कलेक्टर ऑफिसला मीटिंग झाली. त्यामध्ये त्यांनी सगळे आम्हाला माहिती सांगितलेली आहे. त्यामध्ये आम्ही मतमोजणीची प्रक्रिया विचारली. तर जुन्या काळात जसं बॅलेट पेपरवर निवडणुका होत होत्या, त्या पद्धतीनं सगळे मतपत्रिका आणून त्या ठिकाणी एका जागी मिक्स केल्या जाणार आहेत. नंतर त्याची 25ची किंवा 50ची गट्टी करून नंतर मतमोजणी होणार आहे. त्यामुळे माझा प्रशासनावर विश्वास आहे, की अशा पद्धतीचं कुठलंही सहकार्य सत्ताधारी पक्षाला प्रशासन करेल असं मला तरी वाटत नाही.
कारण काल आमची त्या ठिकाणी मीटिंग झालेली आणि हा अ, हे असं वाक्य त्यांनी त्यांच्या पक्षाच्या सदस्यांसाठी वापरलेलं हं. आहे. याचा अर्थ त्यांच्या पक्षाच्या मतदारावर पण त्यांचा विश्वास राहिलेला नाही असं ह्यातून निश्चित दिसतंय असं. म्हणजे जे काही चिठ्ठीद्वारे मतदान होणार आहे ते कोणाला समजणार नाही नाही असं. समजणार, कसं समजू शकतं? हं, हं. आता की मोहिते पाटील देखील चांगले पळायला लागलेले आहेत आणि असंही म्हटलं जाते गोरेची आणि मोहिते पाटलाची निवडणूक आहे असंही म्हटलं जातंय. काय वाटतं? नाही, गोरेची आणि मोहिते पाटलांची अ, ही निवडणूक आहेच. ती काय नाकारून चालणार नाही. पण ही आजची निवडणूक जी आहे, ही सोलापूर जिल्ह्याला एक वेगळं वळण देणारी निवडणूक आहे. ह्या निवडणुकीच्या माध्यमातून एक वेगळा संदेश या ठिकाणी सोलापूर जिल्ह्याला जाणार आहे आणि ही निवडणूक झाल्यानंतर या सोलापूर जिल्ह्याला वेगळं राजकीय वळण झालेलं तुम्हाला दिसेल. महाराष्ट्रभर याची चर्चा होते नाना आणि दुसरी गोष्ट बघायला गेलं तर जे राऊत आहे ते राऊतने जे जरांगे पाटील आहे ते जरांगे पाटलांना असं वक्तव्य केलं होतं की मराठा समाजासाठी ते लढत नाही तर स्वतःला कुठंतरी मुख्यमंत्री किंवा कुठलं तरी पद मिळण्यासाठी ते असं आंदोलन करतात वगैरे. परंतु भाजपने त्यांना कुठंतरी त्याचं बक्षीस म्हणून त्यांना तिकीट दिलं तर त्याचा फटका त्यांना बसेल का? तर तो काय फार मोठा ह्या निवडणुकीत विषय येईल असं मला वाटत नाही. हं. कारण मतदार हा सुज्ञ आहे. हा काय असा कुठल्यातरी लाठीवर चालणारा मतदार नाही आणि तो प्रत्येक गोष्टीचा विचार करून त्या ठिकाणी मतदान करणार आहे. सगळ्या बाबीचा विचार करून. तर अशा पद्धतीनं आहे, की जे काही मतदान होणार आहे ते पूर्णपणे वेगळ्या पद्धतीचं मतदान होणार आहे आणि ते कोणाला समजणार आहे असं नानांचं मत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आता थोडे दिवस राहिलेले आहेत आणि त्याच्यानंतर काय परिस्थिती होते किंवा कशी समीकरणं बदलणार आहेत अशी भूमिका काय कोणाची होणार ती बघणं महत्त्वाची गोष्ट आहे. कारण की दाखवणारे वेगळे असतात आणि करणारे वेगळे असतात. कारण की आतापर्यंत निवडणुका जी झालेल्या आहेत, त्या निवडणुकामध्ये जे नेते मंडळी एका साईडला झाले ते सीट पडलेलं आहे. ज्या ठिकाणी गोरेंनी मोठी-मोठी भाषणे केली, विरोधात केले, त्या ठिकाणी सीटं पडलेली आहेत. तशाच पद्धतीनं हे पण तशी समीकरणं बदलतात का? ते तसं घडणार आहे का? हे बघण्याची फार महत्त्वाची गोष्ट आहे. येणाऱ्या काळामध्ये हे चित्र स्पष्ट होईल आणि आपण अजून ह्या संदर्भातले अपडेट देणार आहोत. या ठिकाणी थांबतोय. धन्यवाद.